सुरू करा साहेब, सुरू करा. मागच्या आठवड्यामध्ये 293चा प्रस्ताव आपण सत्ताधारी पक्षातर्फे दिला होता. सभागृहाचं कामकाज लांबल्यामुळे उशिरा का होईना आवाज कमी केला. सुरू ठेवा साहेब. साहेब आपला उशिरा का होईना, परंतु शेती या विषयावरचा प्रस्ताव आपण आजच्या दिवशी चर्चेला घेतल्याबद्दल सर्वप्रथम अध्यक्ष महोदय आपल्याला धन्यवाद देतो. राज्यातील शेतकरी सर्वसामान्य जनतेचे कल्याण हे एकमेव ध्येय समोर ठेवून व नारी शक्ती आणि युवा शक्तीला प्राधान्य देऊन शासन आपल्या दारी या अभियानाचा माध्यमातून महाराष्ट्र गतिमान ठेवण्याचा जनकल्याण वसा घेतलेल्या शासनाचा प्रयत्न असते. राज्याच्या एकीकडे दुष्काळ होरपळ व दुसरीकडे वादळी पाऊस गारपीटचा कहर सुरू असणे, खरे तर उन्हाळी तसेच रब्बी आणि खरीप अशा तिन्ही हंगामावर नैसर्गिक आपत्तीची घाला आल्याचे निदर्शन येणे, त्यामुळे शेतपिकांचे खूप नुकसान, राज्यात कमी पाऊस असलेल्या आणि जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेल्या राज्यातील 1245 महसुली मंडळात चारा छावण्या उभारण्यास शासनाने दिलेली परवानगी, कांद्याला योग्य भाव मिळावा याकरता कांद्याचे दर ठरवण्याचे अधिकार केंद्राच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने स्वतःकडे ठेवले असणे, स्वर्गीय वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनला मजबूत करून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी टास्क फोर्सला बळकट करण्याचा निर्णय शासनाने घेतला असणे, कापसासाठी 500 व सोयाबीनसाठी 270 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेणे, धानाला 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेणे, 6 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल असा हा निर्णय, शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान निधीची व्यवस्था करून 5,700 कोटीची तरतूद करणे, त्याचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा होणे, नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई पंचनाम्याची प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करणे, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याच्या शासनाचे निर्णय घेणे असणे, 1 रुपयात पीक विमा, राज्यातील 1,70,00,000 व रब्बी हंगामासाठी 66 लाख असे एकूण 2,36,00,000 शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या विक्रमी सहभाग नोंदविणे, शेतकऱ्यांना दिना देण्यासाठी NDRFच्या दरामध्ये दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता 7,193 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला असणे, कमी पाऊस झालेल्या राज्यातील 1,021 महसुली मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात येऊन तेथील शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन, चालू वीज बिलात 33% सूट अशा 8 पद्धतीच्या सवलती लागू करणे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 4,000 कोटी रुपयाचा निधी वाढवून आता 5,469 कोटी गोळा करण्यात आला असणे, राज्यात प्रथमच कांदा महाबँक या पथदर्शी प्रकल्प सुरू करणे, विदर्भातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, मोर्शी, बुलढाणा येथे आधुनिक संत्र प्रक्रिया केंद्र उभारण्याकरिता सुमारे 20 कोटीची तरतूद असणे, भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेतील 2129 लाभार्थ्यांना 7,51,00,000 रुपयांचा निधी, मागेल त्याला शेततळे या महत्वाकांक्षी योजनेचा विस्तार करणे, त्याला फळबाग, मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिंबक सुचार, मागेल त्याला शेततळ्याचे अस्त्रीकरण, मागेल त्याला औद्योगिक यंत्र, कॉटन श्रेडर इत्यादीचा निर्णय घेणे, त्याकरता 1,000 कोटी रुपयाची दरवर्षीची तरतूद शासनाकडे असणे, पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञान जोड देऊन शेतकरी वर्गाचा आर्थिक आधार बळकट करण्याकरिता माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राज्यात कार्यान्वित करणे, नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शेतकरी ते खरेदीदार अशी मूल्य साखळी विस्तृत करणे, कृषी शिक्षण संशोधन आणि विद्यापीठांच्या संरचना कार्यपद्धती अभ्यास करण्यासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली, राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या प्रस्तावित असून त्यामागे 2 वर्षात 31 सिंचन प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे, वैनगंगा नळगंगा योजना त्यामुळे होणाऱ्या 3,71,277 हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ, जलयुक्त शिवारसाठी 600 कोटीची तरतूद, स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करून जनाई, सिराई, पुरंदर यासारख्या सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जाकरण करणे, त्याकरता 4,000 कोटींची तरतूद करणे, म्हैसाळ तालुका जिल्हा सांगली येथे पथदर्शी प्रकल्प उभा करणे, दुष्काळग्रस्त भागात जागतिक बँकेच्या सहाय्याने 3,000 कोटी रुपयाच्या किमतीच्या महाराष्ट्र प्रतिसाक्षरक्षम विकास कार्यक्रम राबवण्यात येणे, राज्यात गरजू महिलांना ओळखण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप हे क्रांतिकारी ऍप्लिकेशन
राबविण्यात येत असते. राज्यातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आणि उद्योजकांच्या विकासासाठी सक्षम करण्याकरिता पंतप्रधान नमो महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत असणे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येऊन त्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये निधीची तरतूद करणे. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह याचं अनुदान 10,000 वरून 25,000 करणे. उमेद आणि ई कॉमर्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बचत गटांचा उत्कर्ष करणे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साली मुलींना मोफत शिक्षणासाठी निर्णय घेणे. प्रतिवर्षी 10 लाख तरुणांना 10,000 रुपये स्टायपंडची व्यवस्था करणे. सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे. राज्यातील बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थेमार्फत 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगार विमुख शिक्षण देण्यात आले असून त्या माध्यमातून अध्यक्ष महोदय 52,405 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. महापे नवी मुंबई येथे 25 एकर जागेवर इंडिया जेम्स अँड ज्वेलरीची स्थापना करणे. त्या माध्यमातून 1 लाख लोकांना पुढच्या 10 वर्षात रोजगार उपलब्ध होईल अशी तरतूद असणे. 82 शासकीय वसतिगृहे मुलींसाठी आपल्या ऊसतोड महामंडळामार्फत तयार होणे. अशा अनेक गडकिल्ल्यांच्या संवर्धनापासून दवाखान्याच्या योजनापर्यंत आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्यामध्ये 140 चाचण्या असा शासनाचा उपक्रम असणे. या माध्यमातून या 293च्या प्रस्तावातून सरकारचे, मंत्र्यांचे आणि विशेषतः अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी अध्यक्ष महोदय मी इथं उभा आहे. अध्यक्ष महोदय असं नाही आहे की मागच्या 10-15 वर्षात आपण विधिमंडळात काही मांडलंच नाही. अडचण अशी निर्माण होऊन राहिली की जे मांडतो त्याच्यावर चिंतन करणारा अधिकारी बदलून जाते. आज या प्रस्तावाच्या माध्यमातून अनेक विषय अनेक आपले सदस्य घेणार आहेत. पण पहा कसं असते, IAS अधिकाऱ्यांचा काही मी राग करत नाही अध्यक्ष महोदय. आपल्या इथं 83 महामंडळ आहेत महाराष्ट्रात. 83 त्याच्यातलं एकमेव महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे महाबीज. 40 कोटीचा नफा आहे. आतापर्यंत संकल्पना अशी आहे की महामंडळ साधारणतः पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग घाट्यातच चालतात. मोठ्या मुश्किलीनं शेतकऱ्यांना रास्त आणि दर्जेदार बियाणं पुरवण्याचं काम हे महामंडळ करते. आश्चर्य असं आहे की या तुमचा समज असेल भाऊ, याच्यावर चर्चा होऊ शकते. तुमचा गैरसमज दूर करू आपण. तुम्ही तो पूर्ण संकल्पना एकदा समजून घ्या. नाही आपण समजून घ्या भाऊ, असं नाही आहे. 1-2% काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील म्हणून अख्खा महामंडळ बदनाम करणं योग्य नाही आहे. त्याच्याशी तुम्ही नाही मी पण जुळलेलो आहोत. चांगले लोक असले पाहिजेत ना, आणि मीच रोज नसलो पाहिजे. आपण त्याची भागदारकी आहोत. मीच रोज नसलो पाहिजे ना. अध्यक्ष महोदय, फक्त ते चोरट्याचं आमंत्रण. पहिले बियाणे महामंडळाचं MD होणं आजपासून 15 वर्ष आधी हे कौतुकाचं समजलं जायचं. कुमार साहेबापासून अशा अनेक लोक याचे MD राहिले, नंतर चीफ सेक्रेटरी झाले महाराष्ट्राचे. स्वतः धुमाळ होते, आपले सरंगी साहेब होते, बाळे साहेब होते. आता या 10 वर्षात 15 वर्षात 10 MD बदलले बियाणे महामंडळाचे. आणि मग मोठ्या मुश्किलनं आपलं सरकार आलं जुलै महिन्यात 22 साली. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या मागे लागून अकोल्याला मुख्यालय असलेल्या बियाणे मंडळात अध्यक्ष महोदय आपण एका सचिन कलंतर नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून घेतली. प्रमोटेड IAS. काय झालं, बियाणे मंडळ स्थिरस्थावर व्हायला लागलं, तक्रारी कमी झाल्या, शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये जे काही अडचणी होत्या त्या दूर झाल्या. आणि कुठतरी आता हे बियाणे मंडळ 40 कोटीच्या नफ्यावरून 100 कोटीकडे जाईल अशी आशा निर्माण झाल्याबरोबर 5 दिवस आधी 17 महिन्यात या बियाणे महामंडळाच्या MDची बदली करून टाकली सरकारनं, अधिकाऱ्यांनी. याचा काही मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप याच्यातला भाग नाही आहे. तर एका धंदे करता कशासाठी? एखादी गोष्ट चांगली चालू आहे उगीच विस्कळीत करून टाकायची, हे उदाहरण आहे त्याचं. अधिकारी जायला तयार नाही दुसरीकडे. ही सॅटिस्फाईड विथ हिज जॉब.
त्यांची मागणी नाही काही नाही करून टाकली पाहिजे. घरी राहून आणलेलं म्हणून याची नोंद अध्यक्ष महोदय या माध्यमातून घ्यावं लागेल. शेवटी राज्यकर्ते येतील जातील बदलतील, परंतु हा अधिकारी एकदा लागला की हा कायम तिथं असतो. आणि म्हणून इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर जे आहे ते कुठतरी कोलॅप्स झालं पाहिजे याची काळजी घेतल्याशिवाय आणि या शेतकऱ्यांच्या संस्था सक्षम केल्याशिवाय फार शेतकऱ्यांचं भलं होईल असं नाही आहे. म्हणून अध्यक्ष महोदय या गोष्टीकडे आपण लक्ष वेधू इच्छितो. मी याच्या आधी 2 वेळ माननीय दादा याच्या आधी 2 वेळ अब्दुल सत्तार साहेब कृषी मंत्री असताना, धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री असताना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबद्दल बोललो होतो. प्रकल्प अतिशय चांगला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं प्रथम नाव होतं पोखरा, टेक्निकल नाव त्याचं, प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर. आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे दुष्काळ सदृश्य गावं आहेत त्यांना दुष्काळाशी सामना करण्यासाठी सक्षम करणे. आणि त्यामधला सगळ्यात मोठा घटक अध्यक्ष महोदय आमच्या दृष्टीने होता, जोपर्यंत विदर्भातील मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि सलाईन ट्रॅक मधल्या गावांमधल्या शेतीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट जोपर्यंत तुम्ही वाढणार नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रासारखी आपली जमीन सुपीक होऊ शकते. बेंचमार्क इंडेक्स जे आहेत जगातले की कधी एकरात किती पीक व्हायला पाहिजे त्या बेंचमार्क मध्ये आपण बऱ्याच पैकी मागं पडतो. दुर्दैवानं अध्यक्ष महोदय या प्रकल्पामध्ये लाभाच्या योजना राबवल्या गेल्या, प्रकल्पही खूप चांगला राबवला गेला, परंतु हा जो रेझिलियंट फॅक्टर आहे हाच गायब झाला प्रोजेक्ट. आणि दुर्दैव असं आहे की दादा एक मस्त उदाहरण आहे. एक देवेंद्रजींनी चूक केली असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी बोलताना अधिकाऱ्यांना सांगितलं मुख्यमंत्री असताना की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प काढताना रणधीर सावरकरला विश्वासात घ्या, त्यांना कमिटीवर घ्या, त्यांना बराचसा थोडाफार अभ्यास आहे त्यातला. बस त्यांचं हे वाक्य अधिकाऱ्यांनी पकडलं. एका फाईलच्या 2 फाईल तयार झाल्या. आयएस अधिकारी किती कलाकार असतात हे पाहतो. एक फाईल झाली स्टेअरिंग कमिटी, त्याच्याकडे सर्व आयएस, मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री कोणीच नाही. आणि एक फाईल तयार केली ऍडवायझरी कमिटी, त्याच्यात मला घेतलं. आणि ऍडवायझरी कशासाठी? ह्या 5,000 गावाची निवड तुम्ही करा, म्हणजे लोकांच्या शिवाय खा 40,000 गावांपैकी. आणि त्या दरम्यान त्याच्या 2-3 बैठक झाल्या. सरकार बदललं, कमिटीतून मला काढून टाकलं, त्याचं काही दुःख नाही. परत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, शिंदे साहेब मुख्यमंत्री, परत त्यांनी माझं नाव टाकलं. अन्य दादा या 2 वर्षात कमिटी स्थापन झाली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं ऑफिस वर्ल्ड ट्रेड सेंटरला आहे. कामही चांगलं झालं, त्याच्याबद्दल काही शंका नाही. त्याची एकही बैठक घेण्याची तसदी संबंधित आयएस अधिकाऱ्यांनी घेतली नाही. कारण यांना असं वाटते की लोकप्रतिनिधी असलाच नाही पाहिजे, कुठं झंझटच नको. वर्ल्ड ट्रेड सेंटरला आम्ही मित्रांना भेटलो, तत्कालीन आताचे सत्तार साहेब आणि मुंडे साहेब, कधी बैठक झाली नाही. अडचण काय तुम्हाला सांगतो, कृषी विभागाच्या ज्या योजना सुरू आहेत त्या कटपेस्ट करणे आणि आमच्या या वर्ल्ड बँकेत एडेड प्रोजेक्ट मध्ये टाकणे, महाराष्ट्र सरकारचं बजेट मधलं भार कमी करणे, याच्यासाठी हा प्रकल्प नाही. प्रकल्प खूप चांगला सुरू आहे. पण याच्यामध्ये प्रकल्प कशासाठी घेतला होता आपण? आपल्या विदर्भातली आणि मराठवाड्यातली शेती जी आहे त्या शेतीतलं ऑर्गॅनिक कार्बन कसं वाढेल, त्या माध्यमातून जमीन सुपीक कशी होईल, त्याच्या पीक पद्धतीत कसा बदल करता येतील आणि क्लायमेट रेझिलियंट ज्या व्हेरायटीज आहेत क्रॉपिंग पॅटर्न मधल्या त्या व्हेरायटी मध्ये काय बदलाव आणता येईल, या माध्यमातून या 5,000 कोटीच्या प्रकल्पाची आपण एक व्याप्ती केली होती. हा प्रकल्प आमच्या आयडियातून सुरू झाला होता. देवेंद्रजींनी याची भयंकर मोठी व्याप्ती केली, खूप फायदा झाला प्रकल्पातून, अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. मी एवढंच म्हटलं हा प्रकल्प टप्पा 2 सुरू करताना एकच चूक झाली. मी बोलताना असं म्हटलं की बिलकुल हा प्रकल्प दुसरा चालू करायचा नाही, वित्त मंत्र्यांसोबत बैठक ठेवा. दादा 1 वर्ष आधी बोललो मी आयएस अधिकाऱ्यांना की इम्पॅक्ट अनालिसिस घ्या की टप्पा, बस एवढं एक वाक्य माझं चुकलं आणि म्हणून आजपर्यंत बैठक झाली नाही. फार याच्याबद्दल बोलायची गरज नाही, परंतु
एवढं मात्र निश्चित आहे, एक रिलीफ देण्याचं काम नाना देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून दाट नियम नका करू. झालेलं आहे. आमची भूमिका एवढीच होती की एखादी 10-20% काही उणीवा आणि काही बदल केले अधिक व्यापक आणि अधिक चांगल्या पद्धतीने हा प्रकल्प राबवला जाऊ शकते. एक फक्त हे काम करताना दादा माझ्या एक लक्षात आलं की हा प्रकल्प आपण शासनाच्या प्रचलित पद्धतीच्या बाहेर याच्यासाठी काढला होता देवेंद्रजींनी. साधारणतः प्रोजेक्ट ड्राईव्ह झाला पाहिजे, इंडिपेंडेंटली ड्राईव्ह झाला पाहिजे. चांगलं भेटते म्हणून हे लक्षात आलं की कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज आणि ज्यांच्या हाती अधिकार नाहीत आणि ज्यांच्यावर आपण कारवाई करू शकत नाही यांच्या हाती प्रोजेक्ट दिल्यानंतर त्याचं सिरियसनेस समजून येते. होत असेल तर कृषी विभागाच्या अखत्याऱ्याखालून हा प्रोजेक्ट जर राबवला गेला, कृषी सहाय्यक, SAO, डायरेक्टर यांच्या मार्फत राबवला गेला तर हा प्रकल्प अधिक चांगल्या पद्धतीने राबवला. आपण काय 2 व्यवस्था करतो आणि मात्र काम मात्र शासन म्हणून कृषी विभागाला त्याची जबाबदारी घ्यावी लागते. तसं डुप्लिकेशन ऑफ वर्क जे आहे हे टाळता आलं तेवढं आता करा. बाकी प्रकल्पाबद्दल कुठली नाराजी, प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीनं चालवला गेला. मी जंगली जाणाऱ्या बाबतीत परवा लक्षवेधी लावली. लक्षवेधीत मंत्री महोदयांनी उत्तरही दिलं. सुधीर भाऊ बोलताना सुधीर भाऊ एक बोलले की आम्ही कुंपणाची व्यवस्था काही नाही नाव त्याच्याजवळ वन विभागावर करणार आहे आणि ही करताना बफर झोन मधली गावं आहेत तिथंच करणार. महाराष्ट्रात 39,500 काहीतरी गाव आहेत. बफर झोन मधली गावं 700-800 आहेत. 39,000 गावांचं काय नाही कळते दादा बजेटची व्याप्ती. आणि तुम्ही आता स्पष्ट सांगितले की आता पैसे मागायला माझ्याकडे यायचं नाही, एवढंच अजिबात पैसे नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या कॅबिनच्या दारासमोर आपण समजून घेतो. परंतु या महाराष्ट्रात साधारणतः 1 वरते हेक्टर शेती आहे आणि या सर्व शेतकऱ्यांसाठी कुंपणाची व्यवस्था आवश्यक आहे. मात्र 50% अनुदानावर क्लस्टरशा आपण जर झटका मशीन काही सबसिडी देऊ शकलो तर मात्र एक फार मोठा रिलीफ मिळेल. दादा तुमच्याकडची जी व्यवस्था आहे पश्चिम महाराष्ट्रातली ती व्यवस्था अशी आहे की तिथे इकोसिस्टम डेव्हलप झाली 50 वर्षापासून. लोक शेतात राहतात, शेतात वीज आहे, पाणी आहे आणि त्यांना तिथे राहायची सवय. आमच्याकडची अशी शेती आहे चना आणि कपाशीचं पीक घेतल्यानंतर आमच्या शेतीत 5 महिने काहीच नसतं. का दुर्गट कास्तकारांना जर रब्बी घ्यायचाही प्रयत्न केला, या रब्बीचे जे आमचे चणे आहेत इतके डुकरं खातात आणि इतके हुशार झाले, बच्चू बोला माहिती आहे माणसापेक्षा हुशार झाले. असं डुक्कर खाते तुरीचं तास, एखादी सगळ्यात बेस्ट टू बेस्ट मशीन इतकं तास काढणार, इतकं डुक्कर खाते तुरीचं तास. पूर्ण तास खात ते बाजूचं सोयाबीन नाही खात, तुरीचं तास खाऊन टाकते. त्यामुळे आज जर माझ्या गावात तुम्ही जर आले किंवा कुठल्याही गावात गेले विदर्भाच्या भावांनो, किती मोठा शेतकरी असेल तर माळीवर पहिल्या मजल्यावर जर तुम्ही गेले तर संपूर्ण गावाच्या आजूबाजूला सागरजी तुम्हाला टॉर्च बॅटऱ्या शेतात फिरताना दिसतील. चांगले चांगले मोठ्या घरचे कास्तकार, कमी शेतीवाले कास्तकार सर्व शेतात असतात. जंगली जनावर पण प्रोटेक्शनच नाहीये. माणसांना खातात त्याचं काही दुःख नाही, मेलच चालते अशी परिस्थिती झाली आमची. पण तो पीक खाऊन टाकते, अख्खाचं अख्खं पीक खाते. वन विभागाचा एक आरोप असते, हजारो एकर पीक खाल्ल्या जाते आणि हा आरोप पंचनामा करत नाही आणि मग कुठेतरी आम्हाला मदतीपासून वंचित राहावं लागते. आणि म्हणून याच्यावर उपाय जर करत असेल दादा तर तुम्हाला कुठतरी याच्यामध्ये झटका मशीनला अनुदान देण्याचा फार मोठा निर्णय घ्यावा लागेल. आणि त्या माध्यमातून शेतकरी 100-200 एकराचे असे आपले पॅकेज तयार करतील आणि त्या माध्यमातून कुठतरी फार मोठा एक रिलीफ आपल्याला मिळेल. आज नवीन नवीन योजना काही लोक आणतात, अतिउत्साही लोक आहेत. आम्ही सत्तेत आहोत, विरोधकाला कामधंदे तर पाहिजे. आमच्या मतदारसंघात आमच्या जिल्ह्यात काही लोकांनी काम चालू केलं, जनावर हाकलायचं. अरे म्हटलं बाबा तू जनावर हाकलशी आपल्या मतदारसंघातले, अरे बाजूचे आपलेच लोक आहेत ना, नेतं कुठं जनावर हाकलून. विधानसभेपर्यंत चालू साधारणतः एखादी गोष्ट एखादं आंदोलन करताना ते माइंडलेसली नाही केलं पाहिजे. तुमच्या घरचा कचरा काय लोकांच्या घरी टाकणारा. त्यामुळे याच्यावर कायमस्वरूपी उपाय एक तर
त्या मशीनचं अनुदान हा आहे दादा. असं सांगेल आता मला जसं भाऊनं म्हटलं तर मी नाही म्हणायला भाऊले आपण जे 15,000 20,000 नाही म्हणायला पाहिजे तर कोटीचं माझ्या मदत करतो दरवर्षी, हो माझ्या त्यावर भरोशावर खूप मोठा लोड येते त्याचा. फोन आला ना त्याचा मला त्यापेक्षा काही मूलभूत निर्णय घेतले पाहिजे. मी सांगायला पाहिजे की हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा माकडांचा प्रादुर्भाव वाढला होता 2 वर्ष आधी, तेव्हा एक स्पेशल नोटिफिकेशन सेंट्रल गव्हर्नमेंटने काढलं. हिमाचल प्रदेशच्या माकडांचं स्टरलायझेशन, नसबंदी जी असते त्याचं काहीतरी आपल्याकडे सगळ्यात मोठा त्रास आहे हरणांचा. अजून हरिण जाते भेटे नाही आजकाल तर आमच्या विदर्भात. इतकं त्याला माहित आहे की तू हात बिन लगा सकता. त्या हरणाची इंटेलिजन्स डेव्हलप झालं की हे आपल्याला हातही लावू शकत नाही. हात लावला तर 2 वर्षाची 3 वर्ष सजा आहे हरणाला मारलं तर. आणि म्हणून कुट्टरली, हरिण, रोही, रानडुक्कर, याच्यापैकी रानडुक्कर याच्या सरसकट माराची परवानगी भेटली पाहिजे महाराष्ट्र सरकारकडून. आणि हरिण जे आहे हे वाघाच्या कॅटेगरीमध्ये आहे, सेंट्रल लिस्टमध्ये. काळवीट आहे. त्यामुळे याचं स्टरलायझेशनचं, नसबंदीचं प्रयोग सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घेऊन करता आला तरच काहीतरी खरं आहे. नाही तर तुम्हाला सांगतो मी, कळपाचे कळप 200-200, 300-300 हरणाचे, काळविटाचे, निलगायचे कळप दिसतात. भाऊ इतकी परिस्थिती वाईट आहे की आयुष्यात काहीतरी फार मोठं पाप केलं असेल आपण आणि शेतकऱ्याच्या पोटी जन्म आलो अशी परिस्थिती आहे. शेतकरीच्या आत्महत्याचा वटीवारजी फार उल्लेख करतात त्यांच्या भाषणातून. इतक्या वाढल्या तितक्या वाढल्या, त्या कौतुकाची गोष्ट नाही आहे. आत्महत्या वाढण्यामागं हा जो मानसिक त्रास होते शेतकऱ्यांना, याचं फार मोठं कारण आहे. याविषयी आपण थोडस वरच्या स्तरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर लक्ष देणं खूप आवश्यक आहे. हे विषय ऐकून सोडून देण्यासारखे नाही आहेत. म्हणूनच 293चा प्रस्ताव सुरू असताना दोन्हीकडच्या बाकावर लोकही कमी आहेत शेतकऱ्यांच्या विषयावर. हेच अडचण आहे शेतकऱ्यांची. त्या बहिणी काही पैसे टाकले फाईल मध्ये कोणा तुमच्या? आपण एक खूप कौतुकाची गोष्ट, मला त्याचं खूप कौतुक वाटलं. मागच्या 2 वर्षात पीक विमा 1 रुपयाचा केला. विरोधक टिकल करत होते आमची 1 रुपयाची. जेव्हा 1 रुपया पीक विमा नव्हता तेव्हा फक्त बँकिंग सेक्टर मधून जे लोन घ्यायचे त्यांना कंपल्सरी विमा भरावा लागायचा. परंतु ज्यांनी लोन नाही घेतलं तो विमा काढत नव्हता शेतकरी. तेव्हा विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही फक्त 7 लाख होती. यावर्षी 23-24 मध्ये विमा ज्यांनी घेतला अशी संख्या 59 लाख आहे. 7 लाख कुठं, 59 लाख कुठं, 1 रुपया ऐच्छिक विमा. एक फार मोठं आपलं यश आहे सरकारचं. खोटा नेरेटिव्ह पसरत असताना हाही नेरेटिव्ह पसरवला पाहिजे की फार मोठं यश आहे 1 रुपयाचं, फार मोठा रिलीफ आहे. कापसासारख्या पिकामध्ये ज्यांनी शेती जास्ती पाहिली त्यांच्यासाठी सांगतो, कापसाचा विमा भेटूच शकत नाही भाऊ. कारण की विटी कॉटन आल्यापासून 4 आणि 5 क्विंटल कापूस सहज पिकते. मात्र कॅश क्रॉप असल्यामुळे कापसाच्या विम्याचा दर 5% आहे आणि 1,500 ते 2-2.5 हजारापर्यंत एकरी विम्याचा खर्च यायचा. आज सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्याला लोन घेणं आवश्यक आहे आणि लोन घेतलं तर विमा ऐच्छिक ते कंपल्सरी घ्यावा लागतो. आणि म्हणून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा रिलीफ 1 रुपयाच्या विम्याच्या माध्यमातून झालेला आहे. मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. अनेक योजना आपण काढतो दादा, परंतु ह्या ज्या योजना आहेत ना, ह्या डायरेक्ट टार्गेट हिट करणाऱ्या योजना आहेत. या योजनेतून कुठेतरी शेतकऱ्यांचं भलं होणार आहे. एक फक्त याच्यात अडचण तुम्हाला सांगतो, काहीही करा, ह्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, ह्या राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्यांचा कंट्रोल कुठेतरी राज्य सरकारचं नाही आहे. हा तुम्ही जिल्हा बँका भारतीय जनता पक्षाच्या जरी नसल्या, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात आहेत सर्व. तर मी तुम्हाला सांगतो वस्तुस्थिती काय. या जिल्हा बँकेत कमीत कमी माणूस जो आहे तो आयडेंटिफाईड आहे. ग्रुप सेक्रेटरीच्या माध्यमातून कर्ज वितरण होते. आपण यांच्यावर राग तरी भरू शकतो, नाराज तरी होऊ शकतो. हे लोकांमधून आलेले लोक आहेत, जनप्रतिनिधी, त्यांचे जे आले सोसायटीचे डायरेक्टर आणि जिल्हा बँके डायरेक्टर. ग्रुप सेक्रेटरी पूर्ण कर्ज पुरवठा भरूनही घेते, ग्रुप सेक्रेटरी पूर्ण कर्जही वसूल करते.
लोकांना रिलीफही देते. तेच राष्ट्रीयकृत बँकेत गेलो तर तुम्ही जर प्रायोरिटी सेक्टरचं लेंडिंग पहा, अतिशय कमी आहे. आणि या पीक विम्यामध्ये अध्यक्ष महोदय इतकी अडचण झाली, पीक विमा घेणं अनिवार्य आहे. राष्ट्रीयकृत बँकांना भरत नाहीत ते, सेतू केंद्रात जाऊन भरा म्हणतात. ग्रामीण भागातला आमचा भाऊ कुठं जाणार आहे सेतू केंद्रात? किती ग्रामीण भागात सेतू केंद्र आहेत, किती ग्रामीण भागातले सेतू केंद्र ऍक्टिव्ह मोड मध्ये आहेत. आणि म्हणून एक फायनान्स मिनिस्टर म्हणून अजितदादा, आपण थोडस काही अधिकार आपल्याकडे घेतले पाहिजे आणि काही यांना लगाम लावला पाहिजे. भावांनो, यांच्या बदल्या कॉम्प्युटराइज होतात राष्ट्रीयकृत बँकेच्या. कुठला बिहारचा, कुठं कर्नाटकचा, कुठल्या देशातलाच माणूस इथे येतो, पनिशमेंट म्हणून येतो, वर्षभरानं चालला जातो. आणि म्हणून याच्यामध्ये बदल केला पाहिजे. पीक विम्यामध्ये एक फार मोठी त्रुटी आहे जी आपली जिओग्राफिकल जास्ती असल्यामुळे असेल कदाचित. पीक विमा काढत असताना कापणी प्रयोग 3 डिपार्टमेंट करतात, कृषी विभाग, पंचायत समिती आणि रेव्हेन्यू. आता हे कापणी प्रयोगाचे 16 प्लॉट आपण टाकतो. अडचण काय, एका हलक्यामध्ये म्हणजे एका रेव्हेन्यू सर्कलमध्ये 22-25 गाव आहेत. आता या 22-25 गावांपैकी या 16 कापणी प्रयोग ज्या 2-3 गावात आहेत तिथं जर नापिकी झाली हरिभाऊ तर सर्वांना विमा. आणि तिथं का चुकून त्या कापणी प्रयोगात जर तो रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर 2 गावात पीक झालं असेल आणि 20 गावात झालं नसेल तरी सर्व आपण पाहत होतो. आणि म्हणून याची व्यापकता आणि व्याप्ती वाढवण्यासाठी कापणी प्रयोग हे प्रत्येक गावाप्रमाणे घेतले गेले पाहिजे. नाही तर हे योजना पाहिजे त्या प्रमाणात होणार नाही. आमच्याकडे तर अशी परिस्थिती आहे शेतीची की या शेतात पाणी असते आणि बाजूच्या शेतात पाणी येत नाही पावसाचं. अशी परिस्थिती आहे. इतकं वोलाटाईल झालेला आहे निसर्ग. आणि म्हणून याच्यामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे. एक विधिमंडळाची समिती या सर्व विषयावर तयार झाली होती, दोन्ही सभागृहाची, ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर. दुर्दैवानं राजकीय खेळ खेळता खेळता आपलं या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. सभागृहाला माहितीसाठी सांगतो, 1 डिग्री टेम्परेचरनं जर 1 डिग्रीनं जर आपलं तापमान वाढलं पृथ्वीवरचं किंवा महाराष्ट्राचं तर 23% पाऊस अधिक पडेल. 23%. आणि तो पाऊस पडण्याचे दिवस कमी होऊन जातील. म्हणजे एकाच दिवशी खूप जास्ती पाऊस पडेल. आज जे कालचं चित्र झालं मुंबईत, आमच्या ग्रामीण भागात, अकोला जिल्ह्यात, ते जे आहे तो त्याचाच परिणाम आहे की महिन्याभरात जेवढं पाणी पडायला पाहिजे तेवढं 12 तासात आणि 24 तासात पडते. म्हणून याच्यावर उपाययोजना आज आपल्या हाती आहेत, आपण या करू शकतो. याच्यामध्ये थोडस व्यापक अकॅडमिक डिस्कशन होणं आवश्यक आहे त्याच्याकडे. आणि अध्यक्ष महोदय, याच्यासाठी तुमच्या निदर्शन आणून राहिलो की या समितीचे अध्यक्ष हे विधान परिषदेचे सभापती आहेत आणि या समितीचे उपाध्यक्ष हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. आणि म्हणून या समितीवर थोडस आपण लक्ष घालावं. सौर ऊर्जेच्या बाबतीत एक फार मोठा निर्णय आहे. हे मनापासून कौतुक करतो देवेंद्रजीचं. त्यांचं जे विजन आहे त्याचं 16,000 मेगावॉट वीज पंपांना लागणार. सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी वीज बिल माफ केलं. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की पैसे कुठून येतील. 16,000 मेगावॅट पैकी 9,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प माननीय सरकारने अलॉट केले. पुढच्या 1-1.5 वर्षात 9,000 मेगावॉट वीज हे सोलरच्या माध्यमातून भेटेल आणि त्या माध्यमातून जवळपास 44 लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या निर्णयाचं मनापासून कौतुक करतो. तशी काही ते पैसे वसूल होत नव्हते, परंतु शेतकऱ्यांना अडचणीत येण्याचा तो विषय होता. याच्यातून कुठेतरी मानसिक त्रास शेतकऱ्यांचा वाढत होता आणि आत्महत्येकडे तो वळत होता. एक फार मोठा रिलीफ आपण दिला आहे. फक्त एक विनंती आहे, आपण जेव्हा धोरण ठरवतो तेव्हा ऊर्जा खात्याचे जे विद्वान लोक बसले असतात तिथं त्यांना माझी विनंती आहे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रातला काही भाग इथं अशी इकोसिस्टम डेव्हलप झाली आहे की प्रत्येक शेतात किमान एक माणूस तरी असतो. नवरा बायकोही राहतात. आमच्या विदर्भात तशी इकोसिस्टम आणि त्यामुळे आपले जे जानेवारी पासून म्हणजे मागच्या जानेवारी आतापर्यंत जे कृषी पंप अर्ज केले होते
त्यांचे सरसकट अर्ज रिजेक्ट करून डेट पेंडिंग नील अधिकाऱ्यांनी दाखवलं. आणि या अर्जदारांना आता आपण सांगून राहिलो की तुम्ही सौर ऊर्जेमध्ये अर्ज करा. हे पूर्ण की ते पूर्ण सांगा. तिथं माणूस नाही दिसत. तिथे या सौर ऊर्जेचे पॅनल खरंच टिकतील का शेतामध्ये? संध्याकाळी दूर दूर पर्यंत माणूस दिसत नाही आमच्या शेतीमध्ये विदर्भाच्या उन्हाळ्यात. तिथं या 48 डिग्री टेम्परेचर मध्ये सौर ऊर्जेचे पॅनल आणि पंप कोण टिकवणार आहे? त्याच्या ज्या कॉईल आहेत तांब्याच्या टिकून टाकलं ना तर 3-4 महिने माणसाचे आरामशीर निघतात असे पंप आहेत. चोरणारा काही पंप चोरत नाही, तो पंप फोडते, त्यातली कॉईल काढते तांब्याची आणि विकून टाकते. आणि काही कुचिन पोरं असतात ते गोटे मारतात आणि ते सौर पॅनल फोडून टाकतात. आणि म्हणून सौर ऊर्जेच्या बाबतीत आमच्या विदर्भात विशेषतः पश्चिम विदर्भात फेरविचार करण्यात यावा असं आग्रहाचं निवेदन अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत सरकारला मी करतो. सौर ऊर्जेचे कंपल्शन तुम्ही करू नका. ज्याला जशी वीज पाहिजे तशी घेऊन घ्या. नाहीतरी तुम्ही फिडर वरून सौर ऊर्जा देणारच आहात. त्यात तो सौर ऊर्जेचा पंप घेऊ की एसी कनेक्शनचा पंप घेऊ, फार काही फिडरला फरक पडत नाही. आज रोजी एक मुद्दा शास्त्रज्ञांचं अभिनंदन करण्याचा मी मांडतो. आमच्या विदर्भात विशेषतः पश्चिम विदर्भात कृषी क्षेत्रामध्ये थोडासा महिलांकडे पैसा खेळायचा आजपासून 25-30 वर्षात. तो खेळायचा तो दूध दुभत्याच्या माध्यमातून खेळायचा. तेव्हा हायब्रिड ज्वारीचं फार मोठं आपण ब्रीडर प्लॉट आणि फाउंडेशन प्लॉट घ्यायचो. 20-22 पोते ज्वारी व्हायची. त्या निमित्तानं बैलांना, म्हशींना, गायींना चारा व्हायचा. आज ही परिस्थिती आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची. खरं सांगतो दादा मी, तुम्ही जर तुमची म्हैस किंवा तुमची गाय दुसऱ्याच्या वावरात चरत असाल चोरून, तरच तो धंदा परवडते. तो धंदा परवडतच नाही, कारण की हा चारा विकत घेऊच शकत नाही. पण तो शास्त्रज्ञांनी विठ्ठल नावाची एक ज्वारी काढली. त्या ज्वारीला पाकसला त्याचा एक काटासारखा आहे आणि म्हणून कुठलंही पाखरू ते ज्वारी खात नाही. आणि मी सरकारचं अभिनंदन यासाठी करणार आहे की आमच्या विदर्भात प्रचंड प्रमाणात या ज्वारीचा पेरा वाढला. 15-20 पोते एकरी ही ज्वारी पिकायला लागली. यावर्षी मागच्या वर्षी पशुखाद्य त्याच्यातून निर्माण झालं. लोकांना उन्हाळ्यात काम भेटलं. सिंचनाची ज्याच्याकडे व्यवस्था आहे 3-4 पाणी द्यायची, त्यांना चांगलं पीक झालं. 50,000 रुपये एकरी पीक झालं. आणि महत्वाचं म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय जे आहे त्यांच्या माध्यमातून ज्वारी खरेदी सुरू झाली. सरकारचं कौतुक यासाठी करतो मी. बऱ्याचशा राजकारणाच्या भ्रष्टाचार आणि ह्याचे त्याचे आरोप करता करता चांगल्या गोष्टी समोर येतच नाहीत. ही चांगली खरेदी झाली. केंद्राकडून लक्षांक वाढवून घेतला आपण. शेवटचा दाना खरेदी होईपर्यंत आम्ही खरेदी करू असं सरकारनं घोषित करणं मी मनापासून अभिनंदन करतो. आभारी मानतो सरकारचे. एक फक्त दादाच्या ते फरक कळावा लागते. व्यापाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेऊ नये म्हणून आपण थंब कंपल्सरी केला. आता मला सांगा, मार्केटिंग फेडरेशन किंवा ह्या ज्या एजन्सीज आहेत ह्या मोडकळी चालल्यात महाराष्ट्रात. यांचं एक ऑफिस आहे जिल्ह्या ठिकाणी किंवा जिल्ह्यात 2-3 ऑफिसेस आहेत फक्त. माझ्या जिल्ह्यात 3,06,000 शेतकरी भागधारक आहेत. शेतकरी खाते संख्या. यांच्या महिला तिथं जातील का? थंब देतील का? आणि म्हणून हे जे थंबचं आपण कंपल्शन केलं हे असायलाच पाहिजे. याच्याशिवाय बदमाशी बंद होणार नाही. परंतु हे सेतू केंद्रावरही जर लागू केलं तर मात्र गावोगावी आपण थंबच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करू शकू. आणि मग मात्र खेळा खरेदीच्या माध्यमातून लोक स्वस्त्यात ज्वारी व्यापाऱ्यांना विकणार नाहीत. आज 2200-2300 रुपये ज्वारीचे भाव आहेत मित्रांनो. आणि सरकार 3100 रुपयांना ही ज्वारी विकत घेऊन राहिलं. मी मनापासून सरकारच्या बाबतीत कौतुक करतो. यावर्षी आपल्यावर टीकाही खूप झाली सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळे. साधारणतः भाव कमी होतात, सरकार जागे होते. नाफेडला प्रस्ताव पाठवतात कृषी मंत्री. संबंधित सचिव चांगले असेल तर फॉलोअप करतात. त्यांचं जर त्याच्याबद्दल लक्ष नसेल तर महिना निघून जातो. म्हणून माझी विनंती आहे या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला की सोयाबीन आणि कापूस खरेदी
ही सीझनच्या 15 दिवस आधीच घोषणा करावी. सोयाबीनची खरेदी 15 सप्टेंबर पासून सुरू झाली पाहिजे. कापसाची खरेदी 1 ऑक्टोबर पासून सुरू झाली पाहिजे. खरेदी केंद्र कुठं राहतील काय त्याची आजपासून सुरुवात झाली पाहिजे. आजपासून मी तुम्हाला सांगतो, आज सोयाबीनचा भाव हा 44 रुपये आहे आणि हमी भाव 4892 आहे. मी आज पुरवण्या आपण मांडल्या तर मी आपल्याला विनंती करेल दादा, हा जो सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, एकट्या पश्चिम विदर्भात 19 लाख हेक्टर शेतकरी हा सोयाबीन उत्पादनाखाली आहे शेती जमीन. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू करा. ते 15 सप्टेंबर पासून सुरू करा. 4892 खरेदी होतील आणि आपण भावांतर योजना लागू करा. जो कोणी शेतकरी या खरेदी केंद्रावर माल देईल त्याला एका क्विंटल मागं आपण जो योग्य समजाल तो भाव द्या. त्याचं जर आपण 1000 रुपये द्यायचं असं ठरलं तर भाव पडते त्याला 5892. आपोआप मार्केट तुमचं 5600 5700 येते प्रायव्हेट खरेदी. आणि म्हणून सरकारला 20-30% वर ते माल खरेदी करण्याचं काम नाही पडणार, परंतु एक फार मोठा आधार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आणि अशाच पद्धतीनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल. कॉटन फेडरेशनची परिस्थिती हलाखीची आहे. काही तरतूद जर आपण करून दिली आणि जिल्ह्यामध्ये कॉटन फेडरेशन म्हणजे आपण सीसीआयवर अवलंबून राहतो, पण सीसीआयची काम करायची पद्धत एक विशिष्ट पद्धत आहे. घाट्याचा धंदा सीसीआय करत नाही, तो फक्त महाराष्ट्र सरकारनंच करावा लागतो, केला पाहिजे. पांढरे कपडे घालणाऱ्या आपल्यासारख्या लोकांनीच ते फेडरेशन बंद पाडलं, हेही खरं आहे. बंडी काय काय प्रकार घडले बच्चू भाऊ त्याच्यावर चर्चा करायला पुरत नाही. परंतु आज मात्र मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रिलीफ देण्याची गरज आहे. आणि म्हणून हे किमान एका जिल्ह्यात 20-25 सेंटर जर सुरू झाले, सीजीआयचे 5-10 सेंटर सुरू झाले तर एक फार मोठा आधार मिळेल. फार खरेदी करायचं कामही पडणार नाही. शेवटी नफा तोटा कमावणारे जे लोक आहेत ते बराबर शासनाच्या भावाच्या 200-300 फरकांनी खरेदी करतात, ते खरेदी करतील. एक शेतकऱ्यांना अडचणीचा विषय थोडासा प्रस्तावाच्या स्कोपच्या बाहेर असला तरी अध्यक्ष महोदय मांडतो. विधवा भावांच्या चळवळीवर विश्वास ठेवून महाराष्ट्रातल्या अनेक गावांनी ग्राममंडळ स्थापन केलं. ग्राममंडळ काय असते? तिथं वोटिंग हात वरती करून होतं, गुप्त मतदान होत नाही. आता तो जमाना वेगळा. आता तर मर्डरच व्हायच्यात हात वरती केले तर असं मतदान करावं लागते. एक त्रुटी. दुसरं, ग्राममंडळामध्ये ज्यांनी शेती दिली त्यांनाच वोटिंग करता येते. मात्र शेतीवर 12वर त्याचं नाव आहे, शेतकऱ्याचं 7वर नाही आहे. मालक ग्राममंडळ आहे, वाईटदार आहे, 100 रुपयावर विक्रीची त्याला मुभा आहे. आज कर्ज मागताना म्हणजे क्रॉप लोन सोडून ट्रॅक्टर घ्यायचा आहे, गाडी घ्यायची आहे, घर बांधायचं आहे, हे उभं करत नाही या ग्रामपंचायत. आणि म्हणून मी एक लक्षवेधी लावली, कदाचित चर्चेत येणार नाही, पण तो एक पुरोगामी निर्णय घ्यावा लागेल. अकोला जिल्ह्यात केळवेळी, सराळा, हरिभाऊच्या मतदारसंघातला आळंदा असे 3 ग्राममंडळ आहेत. यांनी मोठ्या मनानं त्यावेळेस विनोबा भावांच्या चळवळीवर विश्वास ठेवला. चळवळी चांगली होती, ग्राममंडळ स्थापन केलं. एक तर ग्राममंडळ हा जो अधिनियम आहे, हा अधिनियम रद्द करून यांना प्रचलित पद्धतीची ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करा. नाही तर या ग्राममंडळामध्ये ज्या अडचणी येऊन राहिल्या अडचणी दूर करा. आणि सगळ्यात मोठा बदल या ग्राममंडळ अधिनियमात करावा लागेल दादा. हे हात वरते करून मतदान करणं हे मन खराब करायचा धंदा आहे. हा मात्र एवढा एक बदल आपण या निमित्तानं करावा. आज अभिनंदन करेल मी ग्रामविकास मंत्र्यांचं, आपल्या सर्वांचं, की बजेटवर इतके कन्स्टंट असताना आणि साधारणतः 7 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर आहे, 1,10,000 कोटीचं स्थूल उत्पन्नाची तूट आपल्याकडे दिसून राहिली. असं असतानाही ग्रामविकास खात्याला त्या मनाला आपण चांगला निधी दिला. आणि हा बेसिक पायाभरणीचा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून आपण टप्पा 2चे रस्ते करणार आहोत. खूप चांगलं काम हे होऊन राहिलं. अनेक गावं जोडल्या गेली. माझ्या विदर्भात अशी परिस्थिती होती, कडधान्य जे आहे मूग उडीद लोकांनी पेरणं बंद केले होते. कारण की जितक्या रुपयाचा मूग विकत जायचा तेवढ्याच रुपयाच्या शेतातून मूग रस्त्यावर आणायचा आणि रस्त्यावर घरी आणायचा खर्च लागायचा. त्याच्यातूनच अनेक मग आत्महत्यासारखा जो विषय परत परत काढू नये, परंतु घरी क्रॅश क्रॉप आल्यानंतर परंतु खायला काही नाही या सर्व सिस्टीम मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. मात्र आता या ग्राम सडक योजनेमध्ये एक फार मोठी अडचण येऊन राहिली दादा. आपण मुख्यमंत्री सडक योजनेत रस्ते देऊन राहिलो,
प्रधानमंत्री रस्ते विकासामध्ये रस्ते देऊन राहिलो. आपण ग्रामीण भागात मातोश्री पानन योजना आणि पालकमंत्री पानन योजना राबवून राहिलो. अडचण काय या सगळ्याची? राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे शेतकऱ्यांना याच्या जमिनी दिल्या तर कम्पेन्सेशन नाही आहे, ते देऊ शकत नाही आपण, त्याची शेतकऱ्यांची मागणी पण नाही आहे. परंतु आता काय झालं, अतिक्रमण वाढलेले आहेत, शेती कोणी द्यायला तयार नाही, आणि हे सर्व प्रकरण रोज सकाळी आमच्याकडे येतात. शेवटी अपीलपती तहसीलदाराकडे जावं लागते. तहसीलदार आजकाल दुसरं काहीच करत नाही, शेतावर जाणे ते शेत पाहणे. एका शेतावर गेला की तहसीलदारचा अख्खा दिवस जाते. आणि म्हणून याच्यावर एक तर ठोस असा कायदा करावा लागेल. कंपल्शन करता येत असेल तर ते पहा. शेती कमी झाली तर कोणी शेती देणार नाही. 33 फुटाचे रस्ते ज्या गावात आहेत, एका साखळीचे आपण म्हणतो, तिथे अतिक्रमण झालेले आहेत. परंतु याच्यासाठी स्वतंत्र नायब तहसीलदार किंवा तहसीलदार स्वतंत्र या रस्त्यासाठी फक्त जर देता आला पुढच्या 1 वर्षासाठी, आणि सर्व प्रलंबित प्रकरण जर निकाली काढले तर बरं होईल. आज सर्वेसाठी शेतमोजणीसाठी आपण अर्ज करतो, 4-4 महिने वेटिंग आहे. आम्ही अकोल्याच्या पालकमंत्री आमचे विखे साहेब आहेत, त्याच्या आधी देवेंद्रजी होते. आम्ही DPC मधून रोवर मशीनसाठी पैसे दिले. अनुभव एवढाच आहे की ते रोवर मशीन घेतल्यानंतर आपली जे प्रलंबित अर्जाची संख्या आहे ते 30-40% कमी झाली, कारण की एका मिनिटात त्या रोवर मशीनतून आपण मोजणी करू शकतो. आणि म्हणून एक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ह्या रोवर मशीन किंवा त्या तत्सम कोणत्याही असतील अशा मशीना देणे, आणि तहसीलदाराला एक स्वतंत्र कारभार तहसीलचा साठी अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, हा एक विषय आपण घेतला पाहिजे. माझी अजून एक विनंती आहे की ते पथदर्शी प्रकल्प नावाचा एक विषय फार येतो डोक्यात. पथदर्शी प्रकल्प, अरे पथदर्शी प्रकल्प तर सक्सेसच होत असतात. व्यापक प्रकल्प घ्यायला लागतील ना. फुलाची शेती करायची आहे 2 हेक्टर मध्ये तर वेगळी गोष्ट आहे, आणि तुम्ही जर एका गुंठ्यात फुलाची शेती करणार तर पिकणारच आहे. घरातलं गार्डन मेंटेन करणं वेगळी गोष्ट आहे, 100 एकर शेती वाहणं वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून पथदर्शी प्रकल्प आहेत ना, याच्यातून काही फार आपल्याला रिअलिस्टिक काही हाती लागते असं नाही आहे. हा आपलंच समाधान करून घेण्याचा विषय आहे. म्हणून हे सर्व पथदर्शी प्रकल्प न करता याचे रिअलिस्टिक स्टडी करून आपण व्यापक प्रकल्प घेतले पाहिजे. आज या 293च्या माध्यमातून अनेक गोष्टी आल्या. यावर्षीचा एक धोका फक्त तुम्हाला सांगतो मी काय होणार आहे पुढच्या वर्षी. आपल्या यावर्षी थोडासा पाऊस उशिरा आला, म्हणजे 23-24 मध्ये, आणि म्हणून डिसेंबर महिन्यानंतर अनेक लोकांनी कापसाची फरदळ घेतली. मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत कापसाचे वेचे विदर्भात सुरू होते. जेव्हा कापसाचं झाड आपण नांगरटी करत नाही किंवा विपासना पाळत नाही आणि 3 महिन्याची धूप जमिनीला भेटत नाही, तेव्हा बोंडअळी यायची फार मोठी शक्यता पुढच्या वर्षी असते. आज जर सरकारला मदतीच्या स्वरूपात 10-15 हजार कोटी वाटायचे नसतील, एवढं वाटूनही शेतकरी समाधानी होत नाही, तर या बोंडअळीचं नियंत्रण आपण केलं पाहिजे. आणि बोंडअळीचं नियंत्रण करायचं असेल तर फेरोमोन ट्रॅप व्यापक पद्धतीनं त्याचा प्रचार प्रसार करणे. 50 रुपयाच्या वर त्याचा खर्च नाही आहे. एका एकराला 3 किंवा 4 फेरोमोन ट्रॅप लावले तर मोठ्या प्रमाणात त्या बोंडअळीपासून आपण संरक्षण करू शकतो. आणि हा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट आहे. एकट दुकट शेतकऱ्यांना हे करून होणार नाही. लाखो हेक्टर शेती कापूस उत्पादनाखाली आहे, आणि म्हणून त्या फेरोमोन ट्रॅपच्या बाबतीत शासनानं आता धोरण घेतलं पाहिजे. कृषी खात्याला अवगत केलं पाहिजे. हा एक प्रकार. आणि एक ट्रायकोडर्मा कार्ड असतात, म्हणजे आपण बोंडअळीला खाणारे जे विषाणू आहेत ते तयार करतो लॅबोरेटरीमध्ये, आणि ते कार्ड 30 कार्ड 40 कार्ड एका एकराला स्टेपलरने आपण पराठीच्या झाडाला टाचतो. एका कार्डचा खर्च 4-5 रुपयाच्या वरती नाही आहे. पण हे कार्ड तयार करणं, त्याचं वितरण करणं, हे काम आपलं कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला आपण आज या 8 दिवसात असे जर निर्देश दिले तर या 2 पद्धतीच्या उपाययोजना जर केल्या तर लाखो रुपयाचं पीक बोंडअळीपासून पुढच्या सीझनमध्ये म्हणजे ऑक्टोबरपासून
सप्टेंबर ऑक्टोबरच्या सीझन मध्ये वाचेल. सरकारचे 10-15 हजार कोटी वाचतील. हा प्रयोग करायला फारसे पैसे लागणार नाहीत, परंतु याचे निर्देश आपण द्यावे. आज या ठिकाणी एक आठवड्यानं का होईना हा प्रस्ताव चर्चेला घेतला त्याबद्दल अध्यक्ष महोदय मी आपले आभार मानतो. जसे माझे अनेक विधिमंडळातले भाषण झाले मागच्या 10 वर्षात दुसरं पाहिजे काय? ते भाषणच राहिले. त्याच्यावर कोण्या अधिकाऱ्याचं एक पत्रही नाही आलं. दुसरं पाहिजे काय? त्यांनी कधी कौतुक तर सोडा दखलही नाही घेतली. असं हा 293चा प्रस्ताव न होता कुठेतरी याच्यात ज्या मांडलेल्या सूचना आहेत त्या सूचना बहिरमची जत्रा. चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह नोटवर अधिकारी घेतील. मंत्री घेतात, लोकप्रतिनिधी शेवटी हो, तिकडे त्यांना उत्तरदायित्व असते जनतेप्रती, आमदारांप्रती. मात्र हे अधिकाऱ्यांना तर कोणाचं उत्तर होत नाही आहे. वा वा. म्हणून एवढं फक्त करतील त्याच्या टाइम मध्ये नाही तर असे अनेक बच्चूकडू तयार होतील गल्लोगल्ली. फरक काय? त्यामुळे याचं आपण विचारपूर्वक कराल, निर्देशित कराल. आज उपमुख्यमंत्री आहेत. हो का? त्याचा परत एकदा आपण ज्या सगळ्या योजना आणल्या मान्य शिंदे साहेब, मान्य देवेंद्रजी दादा यांचे मनापासून आभार मानतो की शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना आपण आणल्या. एक लाडकी बहीण योजना आणली, त्याच्याबद्दलही मनापासून कौतुक करून मी थांबतो. जय हिंद. विरोधी पक्ष नेते